तर आज आपल्याला लावायचं आहे केसाला अंड पण कुबट वास येतो, मग काय करायचं? माझे केस खूपच असे पातळ झालेले आहे बघा. इथे हात लावला की मला असं पूर्ण टक्कल पडल्यासारखं वाटतं. तर यासाठी मी माझ्या केसांना आज लावलं आहे ॲलोवेरा जेल आणि एक अंड, त्यामध्ये थोडं खोबरेल तेल मिसळून लावलेलं आहे. तर हे पूर्ण प्रोसेस मी कसा केला आहे तुमच्यासोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर केलेला आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि हे बघा, आज मी केस धुते लावल्यानंतर मी करुणाच ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते. तर आज मी माझ्या केसांना केस गळतीसाठी जे लावलेलं आहे तेच मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर मी आज माझ्या केसांना एक हेअर मास्क लावलेला आहे, ज्यामुळे माझे केस गळणं थांबणार आहेत आणि इथे नवीन केस उगवतील. माझे केस खूपच पातळ झाले. डिलिव्हरी नंतर मला केस गळतीचा खूप मोठा त्रास व्हायला लागला होता. माझे केस यापेक्षा खूप जाड होते आणि डिलिव्हरी नंतर माझे केस खूप गळत आहे. एवढा गुचका माझ्या केसांचा जातो आणि त्यामुळे माझे केस खूपच पातळ झालेले आहे. आता मी आजच केस धुतले आणि मोकळे सोडले आहे, त्यामुळे थोडे जाड दिसत आहेत. धुतल्यावर थोडे फुगल्यासारखे वाटत केस, त्यामुळे थोडे केस जाड असतील. पण माझे केस वेणी घातली की मलाच माझ्या केसांची खूप लाज वाटते. म्हणजे ती वेणी घातल्यावर मला बाहेर निघावं असं वाटत नाही, इतके केस माझे पातळ झाले आहेत. कारण माझे केस आधी खूप दाट होते आणि एकही केस माझं गळत नव्हतं. जेव्हापासून माझी डिलिव्हरी झाली तेव्हापासून माझे भरपूर असे केस गळत आहे आणि त्यासाठीच मी आज एक हेअर मास्क लावलेला आहे. आणि अंड, यामध्ये आपल्याला अंड वापरायचं आहे आणि अंड्याचा बऱ्याच जणांना वास येतो. मलाही अंड्याचा वास येतो. मीही अंड आजपर्यंत केसासाठी कधीच वापरलं नाही. हे पहिल्यांदा मी माझ्या केसांसाठी वापरत आहे. पण अंड्याचा रिझल्ट खूप छान आहे. मी स्वतः माझ्या डोळ्यांनी पाहिलेलं आहे की अंड्यामुळे अंड, ॲलोवेरा आणि खोबरेल तेल याचा रिझल्ट खरोखर खूप छान आहे. नवीन हेअर ग्रोथसाठी हा उपाय खूप चांगला आहे. आणि अंड्याचा वास का येतो? आपण डोक्याला अंड लावतो, वास का येतो? कारण आपण त्यामध्ये पिवळा भाग टाकतो. तो पिवळा भाग इथे आपल्याला वापरायचा नाहीये. आपल्याला सर्वात आधी लागणार आहे ॲलोवेरा. तर चला तुम्हाला दाखवते मी ते हेअर मास्क कसं तयार करायचं. तर हे आहे माझ्या घरातील ॲलोवेराचं एक छोटंसं रोपटं. एवढंसं रोपटं मी लावलं होतं आणि त्याचं खूप मोठं झालं. एका बकेटीमध्ये मी लावलेलं आहे. तुमच्या घरी जर हे नसेल तर तुमच्या आसपास कोणाच्याही घरी हे सहज मिळू शकतं. कारण की साधारण प्रत्येकाच्या घरी ॲलोवेराचं झाड आहे आणि ॲलोवेराचं महत्त्व तुम्हाला सर्वांना चांगल्या पद्धतीने माहित आहे की केसांसाठी आणि आपल्या स्किनसाठी ॲलोवेरा किती महत्त्वाचं असतं. तर हे मी माझ्या घरी असं कुठून तरी आणलं होतं आणि माझ्या घरी एका बकेटमध्ये एकच छोटंसं रोपटं, त्याचं हे एवढं मोठं झालेलं आहे आणि पूर्ण उन्हाळ्याभर मी याला पाणी घातलेलं नाही आहे. त्याच्यामुळे ॲलोवेरामध्ये म्हणजे जेल खूप कमी आहे त्याच्या पानामध्ये. तर इथे मी 3 पानं घेतलेलं आहे. छान स्वच्छ हे पानं धुवून घ्यायचे. त्यातला जो येलोवाला भाग असतो तो आपल्याला हे घ्यायचा आहे, कारण की तो आपल्या केसासाठी चांगला नसतो. तर तो पूर्ण काढून टाकायचा आहे. इथे मी या ठिकाणी नळाखाली धुवून घेतले ते पानं आणि नंतर मला थोडं काम आलं होतं तर मी ते पानं तसेच पाण्यात मुरून घालून ठेवलेले होते आणि नंतर थोड्या वेळाने त्याचे आपल्याला काप करून घ्यायचे. आज बघा मी हे काप करून घेतले आणि त्याचमुळे माझ्या केसांमध्ये तुम्हाला छोटे छोटे हिरवे कण दिसत असतील. तर बघा, आज माझ्या घरी पाहुणे सुद्धा आले होते आणि खूप घाई झाली होती. खूप वेळही माझ्याकडे कमी होता. त्यामुळे मी हे नुसतं ॲलोवेराचे पानं जेल न काढता पानं पूर्ण ते कट करून, जसे मी आता तुम्हाला करून दाखवते. तर यापेक्षा मी तुम्हाला सुरुवातीला जसं जेल काढून दाखवलं तसं जेल काढून जर लावलं तर हे जे छोटे छोटे कण तुम्हाला माझ्या केसांमध्ये दिसत आहे हे दिसणार नाही. आज मला बाहेर कुठेही जायचं नव्हतं, घरीच होते मी संपूर्ण दिवसभर. त्याच्यामुळे मी पानासहित ॲलोवेरा मिक्सरमधून काढलं. फक्त त्यातला आपला काटेरी भाग जो आहे तो काढून घ्यायचा आहे. ज्याला काटे बाजूने असतात ते काटे आपल्याला काढून घ्यायचे आहे, ते काटे नाही घ्यायचे. तर मी फक्त ते काटे काढले आणि पानासहित ते मिक्सरमधून काढलं आणि त्यामध्ये आपल्याला एक अंड टाकायचं आहे. म्हणजे आपल्याला हे केसांच्या फक्त मुळाशी हे सगळं लावायचं आहे. इथे खाली लेंथवर नाही लावलं तरी चालतं, कारण की आपल्याला पुन्हा आपले केस उगवण्यासाठी हे करायचं आहे, हा प्रयोग करायचा आहे. तर त्यामुळे फक्त केसांच्या मुळाशी तुम्ही हे लावा. मी केसांच्या मुळाशी लावण्यासाठी केलं होतं, त्यामुळे फक्त मला एकच अंड लागलं. तसं एकच अंड पुरेसं आहे. पण अंड्याचा पिवळा भाग इथं आपल्याला घ्यायचा नाहीये. तर अंड्याचा आपल्याला फक्त पांढरा भाग या ठिकाणी वापरायचा आहे. तर त्यासाठी अंड असं फोडा म्हणजे पिवळा भाग त्यामध्ये येणार नाही. तर मी एक छोटा छिद्र पाडून त्याला घेतलेला आहे आणि तो पूर्ण पांढरा भाग मी या मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकत आहे
आणि त्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे खोबरेल तेल. जे तेल आपण नेहमी लावतो, तर मी माझ्या घरी खोबरेल तेल, नारियल तेल लावते, तर मी नारियल तेल त्यामध्ये टाकत आहे. ॲलोवेरा जेल, 1 अंड आणि खोबरेल तेल, हे तीनही आता आपल्याला मिक्सरमधून काढून घ्यायचं आहे. तर बघा याची अशी बारीक छान पेस्ट होते. तर हीच पेस्ट आपल्याला आता आपल्या केसांच्या मुळाशी इथे लावायची आहे. तर असं मी छान अशी मुळाशी लावून घेत आहे. आणि हा प्रयोग केल्यामुळे खरोखर नवीन केस उगवतात. तुम्हाला म्हणजे हे घरगुती असल्यामुळे लगेच तुम्हाला फरक जाणवणार नाही. कोणाला 2 महिन्यानंतर, कोणाला 3 महिन्यानंतर, आणि तुमचे इथे नवीन केस उगायला पूर्ण डोक्यावर तुमच्या नवीन केस उगायला सुरुवात होणार आहे. आणि ते केस वाढत वाढत इथपर्यंत येईपर्यंत, म्हणजे या लेवलला येईपर्यंत 1 वर्षही लागू शकतं. म्हणजे असं नाही की आज लावलं आणि लगेच 1 महिन्यात किंवा एका रात्रीत याचा फायदा होईल, तुम्हाला ह्याचा रिझल्ट दिसेल, असं नाहीये. कारण हे घरगुती आहे आणि घरगुती रेमेडी असर करण्यासाठी खूप वेळ लागतो. संपूर्ण केसाला आपल्याला 5 मिनिटं मालिश करून घ्यायची आहे. मालिश करत करतच हे आपल्याला लावायचं आहे. संपूर्ण लावून झाल्यानंतर आपल्याला केस पूर्ण बांधून ठेवायचे आहे. आणि आजची माझी घरगुती रेमेडी तुम्हाला कशी वाटली हे मला नक्की कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडत असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. तर हे 1 तास ठेवायचं आहे आणि 1 तासानंतर आपल्याला डोकं धुवून टाकायचं आहे. 1 तास तुमच्याकडे वेळ नसेल तर अर्धा तास तरी हे नक्कीच ठेवा, कारण त्यामुळे छान रिझल्ट येईल. आणि 100% असा प्रभावी आणि फायदा होणारा हा उपाय आहे. मी आता 1 तासाने माझे केस धुवत आहे आणि बघा माझे केस धुतल्यावर ते कसे दिसतात. तर केस कसे वाटतात ते नक्की सांगा.